शेतकरी बांधवांनो, सोयाबीन बियाणे पेरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी नक्की करा. एस येसनकर आणि आज आलेलो आहे आपण विजय माणिक वडसकर यांच्या परिचय. मी विजय माणिकराव वडसकर याबद्दल तुम्हाला माहिती आहे? बियाणं पाहिजे, गोंडपाट पाहिजे ओला केलेला आणि त्या गोंडपाटाचं बियाणं ठेवून त्यानंतर ओढं झाल्याच्यानंतर दाणे आणि तुमच्या ते तुम्ही निवडून घेतलेले आहे का? मग कसे घेतले? पूर्ण जसे पाहिजे तसे समजा त्याने घेतले ते घेतले. अच्छा, पोत्यामध्ये असं निवडून नाही घेतले, जे हातात येतील ते घेतले. बरं, ठीक आहे. आता मग तुम्ही काय करणार आहे? मी घेतले तर 100 दाणे गोंडपाटावर ठेवणार हां, आणि त्याच्यानंतर त्याचं जर्मिनेशन चेक करणार. चला मग आपण ते जर्मिनेशन चेक करू की तुमच्या बियाण्यातलं किती दाणे आता मग याच्यानंतर काय करणार तुम्ही? त्याच्यानंतर त्याच्यावर हलकंसं पाणी मारणे. आता जे हे येतील अंकुर येतील ते निरोगी आले किंवा सगळे शोधायचे का? निरोगी किती आहे आणि कमकुवत किती आहे हां, ते कमकुवत सोडून त्याचं निरोगी जे अंकुर आलेले आहेत त्याची मोजणी करून त्याचं जर्मिनेशन बघायचं. जर 100 दाण्यापैकी 75 दाण्याला अंकुर आले 75% वर येत असेल बियाणं वाढवायची काही गरज नाही. ही एक पद्धत झाली आपली कोण पाडतो. याच्या व्यतिरिक्त आणखी पद्धतीची माहिती आहे का तुम्हाला? जमिनीमध्ये टाकता येईल आपल्याला. हां, त्याच्यानंतर जमिनीमध्ये जर्मिनेशन चेक करायचं. अच्छा. आणखी पेपरमध्ये वगैरे त्याच्यात काही टाकता येईल. तुम्हाला एवढी सगळी माहिती जे आहे तर ती कशी काय झाली? हे आमचे जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडून मिळालं. थँक्यू, धन्यवाद भाऊ. खूप छान. Thank you.